नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हक्काचा रस्ता व पाण्यासाठी शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन। आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची धावपळ। 2 दिवसात पाणीपुरवठा करण्याची तहसीलदारांची ग्वाही। पेण तालुक्यातील ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी व हक्काचा रस्ता मिळाला नसल्याने व वारंवार शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज विनंती करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर येथील आदिवासी बांधवांनी भोगावती नदीमध्ये जलसमाधी आंदोलन मंगळवारी केले। 200 लोकसंख्या असलेल्या माळवाडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील आदिवासी भगिनींना कधी 2 ते 3 किलोमीटरवर शितोलेवाडीतील दूषित तलावातील तर कधी जंगलातील खड्ड्यातून हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते। माळवाडीसाठी डिसेंबर 2023 मध्ये अलिबाग येथील सुधाकर पाटील यांना सुमारे 45 लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता। सदर काम 12 महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते। आजही हे काम अर्धवट आहे। पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत 50% ही काम अपूर्ण आहे। सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग पेण यांच्याकडून माळवाडीच्या रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन काम पूर्ण करण्याची मुदत 6 महिने संपली तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही। वाडीला रस्ता नसल्यामुळे नुकताच मालवाडीतील एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे तिच्या पोटातील बाळ दगावल्याची घटना घडली आहे। दोन्ही विकास कामे पूर्ण न केल्यामुळे मालवाडीतील आदिवासींवर हक्काचा रस्ता व पाण्यासाठी जलसमाधी घेण्याची वेळ आली। ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील भोगावती नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची आदिवासी बांधव नदीपात्रात उतरल्यानंतर धावपळ उडाली। पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश घरत, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता रवी पाचपोर, रमेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे अभियंता दामोदर पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व नंदा म्हात्रे व इतर आंदोलनकर्त्यांशी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पुढील 2 दिवसात मालवाडीला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, तसेच 16 मे पासून मालवाडीच्या रस्त्याचे कामही सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। यावेळी संतोष ठाकूर यांनी 2 दिवसासाठी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करताना 2 दिवसात पाणी आणि रस्त्याची समस्या न सुटल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, नंदा म्हात्रे, सचिन गावण, विशाल पवार, किशोर पाटील, सुनीता पाटील, कल्पना पवार, मनीषा वाघमारे, ताई वाघमारे, पार्वती दामोदर नाईक, सोमी वाघमारे आणि शंकर वाघमारे यांच्यासह शेकडो आदिवासी स्त्री पुरुष जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भुईर, पेण। मालवाडी ही फक्त नाममात्र आहे। आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत, इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं, इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाहीयेत। आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत, ते एवढे मुजोर आहेत की 8 महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेल्या ठेकेदारांना आणि 8 महिने म्हणजे 6 महिने काम करायची हे आहे, मुदत आहे। 8 महिने झाले तरी कामच सुरू होत नाही। याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात, यांचे हात माखलेले तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। सोबतच पाणी पुरवठा विभाग, जलजीवन मिशन 996 कोटी रुपये पेण तालुक्यात ह्या लोकांनी संपवलेत। त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासींच्या पदरात पडलेला नाही, म्हणजे त्यांना आजही पाणी मिळालेलं नाहीये। तिथे सुद्धा सगळ्या योजना जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत, अभियंता आहेत, ते एवढे मुजोर आहेत की 8 महिने त्यांनी हे वर्क ऑर्डर दिलेल्या ठेकेदारांना आणि 8 महिने म्हणजे 6 महिने काम करायची हे आहे, मुदत आहे। 8 महिने झाले तरी कामच सुरू होत नाही। याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता